टाळी वाजवा हाताने टाळी भजन करा ओ बार कुमार 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 ओ बार हरिभक्त संतोष महाराज समोर म्हणतील आणि रोहिदास महाराज साथ करतील. मिरवा तुळसी कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी तुमचे रवित्त धन ते मज मृत्यू के समान मनवा हरीचे दास मनवा हरीचे दास तुका मने मज हे आस तुमचे रवित्त धन ते मज मृत्यू के समान विठ्ठला विठाला धन ते मज मृत्यू के समान प्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग ज्यांनी जगाला भक्तीचा मार्ग दाखवला आणि ज्ञानाचं अमृत पाजवलं वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा होण्यासाठी आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे महाराष्ट्राचं आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री गुरु कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अलंकापूर निवासी श्री संत ज्ञानोबारायांचं आवडतं व्यक्तिमत्व ज्ञानेश प्रिय महाराष्ट्र भूषण संत श्रेष्ठ संत सम्राट जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आजच्या प्रसंगाला सूट होईल असा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठला अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय पंढरीस पांडुरंग परमात्म्याचा महिमा महाराष्ट्राला सांगता सांगता हा एका दिवशी असा प्रसंग आला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचाची तुकोबारायांच्या संसाराची अवस्था जराशी झाल्यामुळे तुकोबारायांच्या संसाराची प्रपंचाची अवस्था झाल्यामुळे जगद्गुरु तुकोबारायांचं ही जीवन पाहिलं ज्या घरामध्ये अन्न शिजण्यासाठी धान्य नाही ज्या घरात लेकरा बाळांना खायला अन्न नाही एक तुकोबारायांची धर्मपत्नी अन्न करता मेली ज्या तुकोबारायांचा जन्म पाटील घराण्यात मोरे घराण्यात झालेला आहे ज्या तुकोबारायांचा जन्म ज्या कुळामध्ये महाजन की पद आहे सावकार की पद आहे अशा श्रीमंत कुळामध्ये तुकोबारायांचा जन्म झाला पण हे साधूचं अंतकरण असल्यामुळं महाराष्ट्राची दया आली आणि दुष्काळामध्ये जे होतं नव्हतं सगळं महाराष्ट्राला दान केलं आणि मग तुकोबारायांच्या प्रपंचाची तुकोबारायांच्या संसाराची एवढी गरिबी अवस्था आलेली आहे एवढं दारिद्र्य आलंय आणि एका संतांना सहकार्य करण्यासाठी म्हणून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांना नजराणा पाठवलेला आहे महाराज हे धन दौलत संपत्ती हिरे माणिक मोती तुमच्या प्रपंचासाठी संसारासाठी घ्या आणि या उदात्त अंतकरणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी
जगद्गुरु तुकोबारायांना नजराणा पाठवला, त्या प्रसंगाला छत्रपती शिवाजी महाराजांना बघून, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बघून जगद्गुरूंचे जे शब्द बाहेर पडले ते आज कीर्तनासाठी निवडलेला अभंग आहे. विठ्ठला पवित्र पावन छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अर्थात अल्पासा पर्याय द्यायचा तो असा, या पुण्य पावन श्री क्षेत्र गिरगाव पुण्यनगरीमध्ये या वसमत तालुक्याच्या परमार्थिक वैभवाला शोभेल असा हा वारकरी संप्रदायाचा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. ज्या निमित्तानं ज्या मुहूर्तावर ही सप्ताह चालू आहे, मायबापांनो, ज्या राजांचं या महाराष्ट्रावर भारत देशावर फार मोठा उपकार आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज संपूर्ण मायबापांनो आपण या ज्ञान मंडपामध्ये आपण आज या ठिकाणी जिवंत आहोत, ते सगळे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. अशा अलौकिक क्रांतिकारी जगाच्या पाठीवर एकमेव राजा, जाणता जो राजा आहे, त्या राजांची जयंती येणाऱ्या 7-8 दिवसावर आलेली आहे. त्या काळात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाला शोभेल असा हा विचारांचा, भक्तीचा गजर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त या गिरगाव नगरीमध्ये चालू आहे. मायबापांनो, विठ्ठला विठ्ठला या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील नामवंत भजन या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, संगीत विशारद भजन सम्राट संतोषजी महाराज तेलगावकर आहेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याबद्दल. तेवढ्याच तुलनेमध्ये परिसरामध्ये फार ज्यांचं वारकरी संप्रदायात नाव आहे, समाधानजी महाराज टाकळीकर आहेत. तेवढ्याच तुलनेमध्ये आमचे रोहिदास महाराज पारवे ते देखील उपस्थित आहेत, त्यांना धन्यवाद. आमच्यासोबत आलेले आदरणीय तुकारामजी बाबा वारे आहेत. गावातील सगळी भजनी मंडळीवर का तेवढ्याच तुलनेत महाराष्ट्रात फार मृदंग या क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे, माऊली महाराज जवळा बाजारे, टाळ्या वाजवा. त्यांचाच विद्यार्थी आहेत संस्थेतील, आमच्या संस्थेतील काही विद्यार्थी आहेत, आवाज सुंदर देत आहेत, त्या सिस्टीमवाल्या त्यांना देखील धन्यवाद. टाळ्या वाजवायच्या. यूट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला दिसणार आहे त्या यूट्यूब चॅनलचे दाजी, बोखारे दाजी, एकदा टाळ्या वाजवा त्यांच्याबद्दल. आता एक का टाळ्या वाजवायला, आज पहिला दिवस आहे, आज यायचे आभार मानले, यायला मोठेपणा. दुसरं कोणती साधना करण्यासाठी सांगितलेली नाही. सामान्य संसारिक प्रपंचिक असेल किंवा साधू संत असतील, त्या कलियुगामध्ये त्यांना उद्धार करायचा असेल, एक माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन, ते नाम साधना. नाम घेतल्यानं काय होते, जेवढं अनावधानानं पाप केलं त्या पापाची राख होती मायबापानो देवाच्या नावावर. नाम संकीर्तन नादन पै सोपे, नाम संकीर्तन नादन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. जलतील पापे जमानरीचे, जलतील पापे जमानरीचे, जावे मला जलगती जाया जावे मला, जलतील पापे जमानरीचे, जलगती जाया जगाचा मालक भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा. देवाचं नाम घेतल्यानं काय होते, जेवढं अनावधानानं
आयुष्यामध्ये पाप झालं तेवढ्या पापाचा नाश होतो. कसं पाप झालेलं? न कळत पाप झालेल्याचं भगवंताच्या नामचिंतनानं नाश होते. ज्या अनावधानानं हेतून पाप केलं त्याचं मायबापानं कर्म मात्र भोगावं लागते. जे नकळत पाप झालेलं आहे ते तीर्थानं, ते क्षेत्रानं, भगवंताच्या नामानं नाश होते. पण अनावधानानं होऊन जे पाप केले ते मनुष्याला भोगावं लागते. माझा हा सिद्धांत आहे. या जगाच्या पाठीवर कुणीही असू द्या आणि कसंही असू द्या, कर्म केलं वाईट ते भोगावंच लागते. विश्वातला सिद्धांत आहे माझा. केले कर्म झाले त्याची फळ भोगाले. जे केलं ते मनुष्याला भोगावंच लागते. पण या प्रक्रियेमध्ये ज्या अट्ठास, ज्या नामाचं साधना, जो विषय मी तुमच्या समोर मांडत आहे त्या भगवंताच्या नामचिंतनानं काय होते मायबा? वाईट कर्म करताना एकमेव कशापासून जर पूर्णविराम असेल तर भगवंताच्या नामसाधने. देवाचं नामचिंतन चालू आहे, भगवंताचं भजन चालू आहे, रामकृष्णारी रामकृष्णारी, आणि देवाचं नाव वाणीमध्ये हातानं पाप, हे असं कधीच घडत नाही. मग भगवंताचं नामचिंतन करताना आयुष्यामध्ये एकही पाप होत नाही, एकही वाईट कर्म आपल्याच्यानं होत नाही. देवाचं नाव घेता घेता आपलं सगळं शरीर मायबापांनो देवमय होते, राममय होते. मग जे भगवान प्रभू रामचंद्राचं नामचिंतन करायलो त्या देवाचं नाव घेता घेता आपण कधी राममय होईल याची शाश्वतीच नाही, सांगताच येत नाही. म्हणून या आयुष्यामध्ये, या कलियुगामध्ये उद्धार करायचा असेल तर मायबापानं भगवंताचं नाम साधन सांगितलं. आणि हाच विषय जगद्गुरु तुकोबाराय या महाराष्ट्राला उपदेश करत आहे. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा महिमा अख्ख्या गावागावात कीर्ती भगवंताची तुकोबाराय पसरत आहेत. आणि हे सगळं करता करता तुकोबारायच्या संसाराची, प्रपंचाची एवढी अवस्था आली मायबाप. आणि ज्या गावामध्ये, ज्या घरामध्ये, ज्या तालुक्यात, जिल्ह्यात तुकाराम सेठ म्हणायचे लोक तुकोबारायांना, पण जेव्हा दुर्गा देवी नावाचा दुष्काळ पडलेला आहे आणि त्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना अन्न नाही, व्यापाऱ्यांकडे पैसा नाही आहे, एवढी विचित्र अवस्था, आणि आदेश दिलेला आहे तुकाराम सेठ पुणे जिल्ह्यामध्ये वाटप आहे, पैसे कर्ज वसूल करा. आणि जगद्गुरु तुकोबाराय पुणे जिल्ह्यामध्ये कर्ज व्याज जमा करण्यासाठी बाहेर पडले. त्या लोकांची अवस्था पाहिली, सामान्य लोकांची. आणि अरे यांना दुष्काळामध्ये प्यायला पाणी नाही, अन्न नाही खायला, आणि या अवस्थेमध्ये यांच्याकडून कर कसं घ्यायचं, पैसे कसे घ्यायचे, साधूचं अंतकरण प्रगट झालं. जेवढ्या कारभाराच्या वया होत्या सगळ्या पाण्यामध्ये, इंद्रायणीमध्ये टाकल्या. आणि तुकोबाराय परमार्थाला सुरुवात करत आहेत. ज्या घराण्यात एवढा मोठा तुकोबारायांचा अधिकार, पण एवढी विचित्र संसाराची, प्रपंचाची अवस्था आली. पावसाळ्याचे दिवस आहेत, श्रावण महिना, आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या घरी चूल आहे. त्या चुलीवर इतीत गवत उगवलेलं आहे. विचार करा, पावसाळ्यात ज्या चुलीवर इतभर गवत उगवलंय त्या चुलीवर किती दिवसापूर्वी स्वयंपाक झाला असेल. एवढी जगद्गुरु तुकोबारायांच्या प्रपंचाची विचित्र अवस्था आली, एवढा प्रसंग आलेला आहे. आणि अशा प्रसंगात तुकोबारायांना मात्र भगवंताची कीर्ती, वारकरी संप्रदायाची सेवा गावागावापर्यंत नेली आहे. कोण आहे जगद्गुरु तुकोबाराय? मायबापांनो, या तुकोबारायासारखा साधू जन्माला आले तेव्हापासून आतापर्यंत झाला नाही. जगद्गुरु तुकोबारायांच्या अगोदरही तुकोबारासारखा महात्मा या महाराष्ट्राला, भारत देशाला मिळालेला नाही आहे. आणि तुकोबाराय जन्माला आल्याच्या नंतर जोपर्यंत तुकोबाराय थांबलेले आहेत, तिथून पुढं या महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबारासारखा संत कोणताही जन्माला आलेला नाही. ऐसे कोणी गुरु तुकोबारासारखा साधू जन्माला आलेला नाही मायबापा. अरे काय वैराग्य आहे, काय तुकोबारायांची भूमिका आहे. या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकात विश्वमौली ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. आणि वारकरी संप्रदायामध्ये 18 पगड जातीचे संत एकत्र केलेले आहेत. विश्वमौली ज्ञानोबाराय, त्याच्यामध्ये सगळे
सावता महाराज असतील, चोखोबाऱ्या असतील, नरहरी सोनार असतील, या सगळ्या संतांना एकत्र केलंय. नामदेव महाराज आहेत, जनाबाई आहेत, कानोपात्रा, या सगळ्या संतांना एकत्र केलं आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी क्रांती केलेली आहे. सगळ्या महाराष्ट्र राज्यामध्ये, भारत देशामध्ये भगवा पताका घेऊन सगळीकडे भागवत धर्माचा प्रचार केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. गावागावात पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची वारी नेली आहे. पंढरीचा पांडुरंग परमात्मा नेलेला आहे 12व्या शतकात. ऐका, विश्वमाऊली ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. सगळ्या गावागावात वारकरी संप्रदायाला ज्ञानेश्वरी नेली, पंढरीचा पांडुरंग परमात्मा नेला. पण माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांना हे सगळं कार्य करत असताना जेवढा जगद्गुरु तुकोबारायांना त्रास झाला तेवढा विश्वमाऊली ज्ञानोबारायांना त्रास झाला नाही. का? विश्वमाऊली ज्ञानोबारायांसोबत 18 पगड जातीचे बहुजनाचे सगळे संत सोबत होते. आणि कोणी आला तर हातामध्ये त्या पताक्याचे दंडुके होते, झेंड्याचे. म्हणून विश्वमाऊली ज्ञानोबारायांना या महाराष्ट्रामध्ये एवढा त्रास झाला नाही जेवढा त्रास माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना झाला. अरे इतिहास सांगताच येत नाही, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी पाण्यामध्ये टाकली. पण अपवाद माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या महाराष्ट्रामध्ये ज्या साधूने 16व्या शतकात एकटे जगद्गुरु तुकोबार आहेत. 16वं शतक बघा, ज्या शतकामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या देव धर्म देशाचं रक्षण केलं. अरे जिथं धर्म टिकणार नाही, जिथं देश टिकणार नाही, त्या काळामध्ये हिंदू म्हटलं की कत्तल आहे. आदिलशाही, मोगल, निजामशाही हे धर्म संपवण्यासाठी पडलेले आहेत. आणि 16व्या शतकात माझ्या वारकरी संप्रदायाची काय अवस्था असेल? हिंदू धर्मामधला एक संप्रदाय, एक पंथ आहे. अरे जिथं हिंदू म्हटलं की कत्तल आहे, हिंदू म्हटलं की मृत्यू आहे. 16वं शतक या वारकरी संप्रदायासाठी किती विचित्र असावं. पण त्या 16व्या शतकात आपल्या संसाराची राख रांगोळी करून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावामध्ये पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची वारी आणि आळंदीच्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी ज्या महात्म्याने महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावामध्ये नेली, त्यांना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हरी भजन हे ढवळिले जग आणि चुकविला लाग कडी काळाचा, एवढा नामाचा गजर, एवढा भक्तिमय वातावरण तुकोबारायांनी. अरे या महाराष्ट्र घडवण्यासाठी 16व्या शतकात हे संपूर्ण विश्वमाऊली ज्ञानोबारायांचा वारसा संप्रदाय टिकवण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांच्या आयुष्याची किती मायबापानो यातना सहन केल्या तुकोबारायांनी. अरे 4092 अभंगाचा गाथा जगद्गुरु तुकोबारायांनी निर्माण केलेला आहे. आणि तो गाथा इथल्या धर्म व्यवस्थेने, इथल्या गावच्या राजव्यवस्थेने ते पाण्यामध्ये टाकावा. एवढंच नाही तर तुकोबाराय
ज्या लोकांना कीर्तन घेऊन करतायत, ज्यांच्या सोबत नामसाधना भजन करतायत, त्या एका एका माणसाला भावकीनं त्या रामेश्वर शास्त्रीनं मंबाजी बुवानं फोडावं माय बाप. एक एक 14 टाळकरी आहेत भजने तुकोबारायचे, त्याच्यातले एक एक टाळकरी फोडलात. आणि त्या लोहगाव गाव आहे देहूजवळ, तिथला एक कासार समाजाचा टाळकरी होता, जगद्गुरु तुकोबारायांच्या टाळकऱ्यापैकी. त्या रामेश्वर शास्त्रीनं आणि मंबाजी बुवानं तो शिवबा कासाऱ्याच्या सोबत राहू नये म्हणून त्याच्या बायकोला सांगितलं, अगं ह्या तुक्यासोबत तुझा मालक तुझा पती राहिला तर जशी याच्या संसाराची अवस्था झाली तसं तू या संसाराचं वाटोळं लागल. काय आहे, लेकरं उपाशी मरतात, बायको अन्न मेली. एवढं विचित्र तुकोबारायांच्या संसार प्रपंचाची. जगद्गुरु तुकोबारायांची अवस्था रामेश्वर शास्त्रीनं मंबाजी बुवानं त्या शिवबा कासारांच्या बायकोला सांगा. आणि अगं थोडे दिवस तुझा मालक याच्या सोबत राहिला, तुझ्या संसाराची अवस्था अशी व्हायला वेळ नाही. काय करावं सांगितलं, सगळे षडयंत्र कर. आणि तुकोबारायांना यांनी तर त्रास दिलेला आहे मायबापानं. तुकोबारायांचा गाता पाण्यात टाकला, त्या पाटलानं मारलं, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण त्या एका स्त्रीला तुकोबारायांचा काटा काढण्यासाठी लावून द्यावं. आणखी एक बारकावा सांगतो, तुकोबारायांचा चारित्र्याला डाग लावावा म्हणून त्या भंडारा भामचंद्र डोंगरावर तुकोबारायांना कलंक लागण्यासाठी स्त्रीला पाठवलंय. पण ऐका, ती भावना घेऊन स्त्री आलेली आहे. पण जगद्गुरु तुकोबारायांनी हात जोडले, माते माझ्यावर कृपा करा, मी पंढरीच्या पांडुरंग परमात्माचा सेवक आहे, दास आहे, आम्ही या प्रक्रियेमध्ये बसवत नाही. एवढुल्या घटना जगद्गुरु तुकोबारायांना त्रास, काही सीमा असती मायबापांना. आणि या शिवबा कासारांच्या धर्मपत्नीला सांगितलंय तुकोबारायांना काहीतरी धडा शिकव. इनं ज्या दिवशी लोह गावामध्ये कीर्तन आहे, महाराज तुम्हाला जेवण भोजन करण्यासाठी माझ्याकडे यावं लागेल. आमंत्रण दिलं जगद्गुरु तुकोबारायांना आणि आनंद वाटला तुकोबारायांना. आपल्या सहकार्याने सवंगड्याची धर्मपत्नी आपल्याला भोजनाचं आमंत्रण देते. सांगितलं
तुमच्या घरी जेवण्यासाठी येतो. शुभा सरांकडे आमंत्रण दिलं, सांगितलं सगळ्या गोष्टी. आणि ज्या दिवशी गावामध्ये कीर्तन आहे त्या दिवशी घरी बोलले, महाराज भोजन करा, जेवण झाल्यानं कीर्तनाला जा. मग तुकोबारांची संध्या आहे, तुकोबारांचे नियम आहे. सगळ्या गोष्टी आल्याच्या नंतर महाराज स्नान करण्यासाठी पाणी टाकले. जगद्गुरु तुकोबारायांना आंघोळीसाठी स्नान करण्यासाठी पाणी टाकले. तुकोबाराय आपली संध्या पूर्ण करण्याच्या अगोदर स्नान करण्यासाठी गेले आणि आंघोळ करत असताना या बाईने षड्यंत्र केलं. माझ्या मालकाला सोबत घेऊन परमार्थ करते, माझ्या संसाराची अवस्था विचित्र होईल, हे विषय ठेवून एक उखळतं पाणी त्या माऊलीनं तुकोबारायांच्या अंगावर टाकले आणि अंगाचा दह झालेला आहे. आणि अंगाचा एवढा त्रास सहन केला जगद्गुरु तुकोबारायांनी. आणि मग ते त्रास सहन केल्याच्या नंतर पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आवाज दिलेला अरे आयुष्यामध्ये काय पाप केले, काय चुकलं असेल रे राजा? स्वतःच्या लेकरा बाळांचा संसाराचा विचार केला नाही. रात्रंदिवस महाराष्ट्राचं कल्याण व्हावं, माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा जय जयकार व्हावा म्हणून मी काम करत आहो ना. अरे किती परीक्षाला किती त्रास सहन करू. आणि हे तुकोबारायांना यातना सहन होत नाहीत आणि माझ्या पांडुरंगाकडे धावा केलाय तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय या महाराष्ट्रात जीवन जगता प्रत्येक क्षणाक्षणाला संघर्ष आहे. जे संत असतात, सज्जन माणसं असतात, राजांनो शेवटपर्यंत मरेपर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये त्रास असतो गड्यांनो. अरे इतिहास सामान्य माणसाचा शिल्लक राहत नाही. इतिहास या जगामध्ये भोग भोगलेल्या माणसाचा शिल्लक राहत नाही. या समाजामध्ये अरे क्रांती करता करता, आपलं नाव घराण्याचं नाव मोठं करता करता, हे जीवन जगता जगता ज्यांनी समाजाचा त्रास सहन केलाय ना, त्यांचाच इतिहास शिल्लक राहते गड्यांना. आणि मग मरेपर्यंत सज्जन माणसातला शेवटपर्यंत त्रास आहे. कोणत्याही साधूचं, कोणत्याही महापुरुषांचं जीवन बघा, समाजाकडून त्यांनी त्रासच सहन करून घेतलाय. आणि मग हे महात्मा गेल्याच्या नंतर
हे महाराष्ट्र मायबापानो त्यांची पूजा करते. एका फार मोठ्या माऊलीचं वाक्य आहे. या महाराष्ट्रामध्ये माणसाला मोठं व्हायचं असेल तर माणसाला मरावं लागते. सिंधुताई सपकाळ म्हटले. म्हणून या आयुष्यामध्ये गड्यांनो ज्यांना कीर्ती ठेवायची आहे, ज्यांना मोठं व्हायचं आहे, त्रास ज्याचा भावकीचा सगळ्यांचा त्रास सहन केला आणि या वातावरणामध्ये ही चर्चा, ही बातमी पोहोचली छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर. अरे जो राजा इथल्या धर्माचं, देवाचं, सगळ्या शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं ज्यांनी रक्षण केले आणि हा समाज, हे महाराष्ट्र, हे भारत देश पारतंत्र्यात बुडाला असताना तिथून मायबापांनो आध्यात्मिक भाषेमधून पातळातून वर महाराष्ट्राला काढणारे छत्रपती शिवाजी महाराज आहे. एक मायबापानो छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघा. कोणत्याही दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराज जर पाहिले तर मायबापांनो या महात्म्यासारखा, या माणसासारखा माणूस, या राजासारखा राजा पुन्हा इतिहासामध्ये तुम्हाला कधी भेटणार नाही. का अलौकिक चरित्र आहे, काय क्रांती केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन बघा. 16वं शतक पाहिलं, या महाराष्ट्रातल्या मातीवर किती अन्याय व्हायचा. कधी एखाद्या माऊलीच्या, कधी एखाद्या मातेचा आवाज बाहेर पडायचा, सांगता येत नव्हतं मायबापांनो. आदिलशाही, निजाम, मुघल, अरे काही लोकांनी रजाकारांचा त्रास पाहिलेला आहे. वृद्ध म्हातारे असतील त्यांना विचारा रजाकारांचा, म्हणजे आपल्या 50-60-70 वर्षापूर्वीचा काळ आहे. 60-70 वर्षापूर्वी एवढा आपल्या मराठवाड्यांना त्रास असेल, 350 वर्षापूर्वी मायबापांनो किती त्रास सहन केला असेल या भूमीने. कोणी यावण माऊलीच्या आईच्या पदराला हात लावावा. अरे इथला सामान्य शेतकरी, गोर गरीब त्रस्त झालेला आहे. आणि हे सगळं बघत असताना एका मातेला दया आली या समाजाची. आणि माझ्या राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ मातेने भगवान शंकर भोले बाबाकडे साकडं घातलं. भगवंता या महाराष्ट्राचं, या भारत देशातलं, या समाजाचं रक्षण, एवढं सगळं निर्माण केलं, ते शेवटला सोडून जायचं म्हणलं ना, काय त्या दादाचं अंतकरण होत असेल मायबापानो. हा होय, काय अंतकरण म्हणत असेल राजांनो. म्हणून या आयुष्यामध्ये जेवढं प्रॉपर्टी, जेवढं धन कमवणार तेवढं दुःख, मृत्यू भयंकर असेल मायबाबा. त्रास होते सगळं सोडताना. म्हणून तुकोबारायचे शब्द आहेत. देवा महाराज छत्रपतींना, ज्या राजांची जयंती तुम्ही साजरी करताय, त्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, हिंदुस्थानचा एकमेव स्वतंत्र छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबारायांचं मार्गदर्शन आहे गड्यांनो. विनाकारण म्हणत नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री गुरु जगद्गुरु तुकोबाराय. उपदेश केलाय महाराज, तुमचे रवित धन ते मज जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करताना विनंती करतात, महाराज माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं नाव तुम्ही कंठामध्ये धारण करा. आणि एक विनंती आहे, कंठामध्ये
तुळशीची माळ धारण करा. जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपतींना उपदेश केलाय म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि रुद्राक्षाचीही माळ आहे. दोन्ही माळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यात. जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश आहे. आणि ऐका, माझ्या तुकोबारायांचं या कीर्तन परंपरेचं या अभंगातून छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरूंचं जर ऐकत असतील तर घड्यांनो, आपलं कल्याण, आपला उद्धार करायचा असेल तर आपण देखील देवाचं नाव कंठामध्ये धारण केलं पाहिजे आणि गळ्यामध्ये माळ घातली पाहिजे. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज ऐकत असतील तर मग राजांनो, आपण शिवाजी महाराजांना फॉलो करतो, आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या या परंपरेमधले आहोत, मग आपण माळ घातली पाहिजे. माळीचे किती फायदे आहेत ऐका. सोन्याची जर माळ, सोन्याचा हार जर तुम्ही घातला तर चोर तुमच्या पाठीमागे राखतील. जर तुळशीची माळ घातली तर माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा देव तुमच्या मागे लागल्याशिवाय राहणार नाही. ही माळीची ताकद आहे. अरे माळ घातली की फक्त एक दोन पालन नाहीत नियम, आयुष्यामध्ये पाप होतच नाही. माळ असेल तर पैसे लागत नाहीत, खर्चच नाही बघा माळकरी माणसाला. काहाचाच खर्च नाही, पिण्याचा नाही आणि खाण्याचा नाही. पिऊन पिऊन काय पिणे, लयत लय ती थन्स पीड बाबा, स्प्राईट नाही तर माझा, नाही तर त्या ऊसाचा गिलास, दुसरं काय पिणार आहे पिऊन पिऊन माळकरी माणूस. बरं खाल्लं तरी काय खाणार, पनीरच्या भाजीसारखं, पनीरशिवाय दुसरं काय. हा कन्या नाही, जमाना बदललाय आता. खाऊन खाऊन पनीर खाईल, दुसरं काय, लईच भाजी कोणती, ती कंदाची भाजी, ती कंद असेल ती. हा हा एवढंच, म्हणजे पैसेच लागत नाहीत माळकरी माणसाला चांगलं. आणि मग याच्या विरुद्ध जर पाहिलं, एकदा बसले बस 5-5 हजार 10-10 हजाराचा बुगा त्या पार्टीमध्ये. माळकरी माणसाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला, चालतं रेग्युलर तुम्हाला सांगतो. माळ गळ्यात असली तर किती फायदा. शास्त्रामध्ये व्यवहारिक देव धर्माचा सोडा, पण आज सगळं त्रस्त झालेला समाज, माळ घातली तर मायबापानं टर्कच्या टर्क भावी नवरदेव पडलेत ना. प्रत्येक गावात गल्लीत 150-150 200-200 पोर आहेत बघाय, लग्नच होईना मामा. त्याला एकच उपाय सांगतो राजा, फक्त माळ घालायची. 4-5 वर्षच घालून बघ फक्त, जर रिझल्ट आला तर मग मरेपर्यंत ठेव. 5 वर्षामध्ये नाही तुझी सोयरीक झाली तर मग दंदन मस्त लग्न. माळकरी गड्यात माळ दिसलं, गण दिसला, पोरगा असं सप्त्यात आलं, सगळे आले की हे पुढारी लोक लगेच सोयरीक लावतात. आमच्या गावात पोरग चांगला आहे असे. आणि तू जर सप्त्याच्या पंक्तीतून चपला घालून फिरायला, वाढ म्हणलं की बस मी टाईट ते स्टारचे कपडे घालायला, मग कसं जमल रे राजा. मग त्याच्यासाठी काय करावं लागते, माळ घालावं लागते, नम्रता. मग या पद्धतीने जर साधा पॉइंट सांगितलाय, समाजामध्ये जी अडचण सांगतोय, ज्या कारणामुळे लोक त्रस्त आहेत. अरे सामान्य गोष्ट जर मायबापांनो या माळीमुळे सुटत असेल, हिचे नियम पालन केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी पंढरीचा पांडुरंग परमात्मा देव भेटल्याशिवाय राहत नाही. मग जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना माळ घालण्याची विनंती करतायत. महाराज तुम्ही काय करत, एकमेव मी त्यानं सुखी होईल, आनंदी होईल, तुम्ही व्रत एकादशी करा. एकादशी सारखं व्रत सांगितलेलं आहे. लयच वारकरी संप्रदाय दुसरं सोमवार एक उपवास सांगितलाय. 2 देव आहेत पूजेसाठी, जे काय ब्रह्म विष्णू ते अधिष्ठित 3 देव आहेत. ब्रह्मदेव मधातच समजा कटले, त्याच्यामुळे पूजा सांगितली नाही ब्रह्मदेवाची. पण भारतीय संस्कृतीमध्ये सनातन धर्मामध्ये 2 संप्रदाय, 2 देव आहेत. एक शैव संप्रदाय आणि एक वैष्णव संप्रदाय. एकीकडे भगवान शंकर भोले बाबाचा व्रत वैकल्यासाठी सोमवार सांगितला आणि विष्णूच्या भक्तीसाठी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यासाठी एकादश सांगितलेली आहे. म्हणजे 2. आता हे मधात 8 दिवस उपवास कुठून आणले काही पत्ताच नाही हो त्याचा. 8 दिवसातून 5-5, 6-6 उपवास आहेत माता माऊल्यांना उपवास.
म्हणून त्या पद्धतीनं तो एक व्रत एकादशी व्रत करायचं किंवा सोमवार करायचा. या पद्धतीनं जर तुम्ही आराधना केली तर मायबापांनो, देव या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारांनी अख्ख्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका समोर ठेवून पूर्ण वारकरी संप्रदाय सांगितलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये काय आहे? जास्त साधना नाही आहे. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन आहे, गळ्यामध्ये माळ आहे, व्रत एकादशी आहे आणि हेच 3 नियम शेवटपर्यंत पालन करायचे. बस तो वारकरी झाला. चौथं साधन नाही त्याला. ही भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत आहे. महाराज, तुम्ही या हिंदुस्थानचे राजे आहेत, छत्रपती आहेत. तुम्ही जर माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची सेवा केली, दास्यत्व केलं, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची वारी केली, तर अख्खा महाराष्ट्र माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व करील, वारी करील. म्हणून तुम्ही एक विनंती आहे, मला जर आनंद सुख द्यायचा असेल, माझ्या पांडुरंगाचं दास्यत्व स्वीकारा. अभंगाचं शेवटचं चरण. मनवा हरीचे दास 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 मनवा हरीचे दास
गती केतना तुमचे गीत धाव तुमचे वा वा एकदा टाळ्या वाजवा. वारकरी संप्रदायाच्या कळस्थापने असणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराष्ट्राच्या आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना उपदेश करतात. महाराज, माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं दास्यत्व स्वीकारा, विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा. तुम्ही जरी या पद्धतीने जर तुम्ही जीवन जगलात, नको तुमचे दहन दौलत संपत्ती हिरे माणिक मोती, हे फक्त माझी एक अपेक्षा आहे, या पद्धतीने आयुष्यात तुम्ही परमार्थ करा. मग याच्या व्यतिरिक्त मला काय असं पवित्र भूमिका जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांसमोर सांगतायत. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांना पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं महत्व सांगतात. हे पवित्र अभंग आजच्या पहिल्या दिवशी कीर्तनासाठी निवडला. या अभंगावर यथामथी यथावकाश एक लहान बालक पामर म्हणून सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. झालेली सेवा भगवान पंढरीस पांडुरंग परमात्मा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो. सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. कारण या 16 वर्षाचा इतिहास जर पाहिला जनार्दन मामा, तुमच्या सगळ्या आजपर्यंत महाराष्ट्रातले दिग्गज कलाकार, संप्रदायाचे प्रचारक, वक्ते तुम्ही आणलेत. या सगळ्यामध्ये कमी वयाचा आणि कमी अभ्यासाचा मीच महाराज असेल बघा आतापर्यंत. पण एवढं तुम्ही मोठं अंतकरण करून मला व्यासपीठ दिलं, टेस्ट दिलं. तुमच्या एवढ्या फक्त मोठ्या भावनेनं माझे नाव आहे कल्याण आणि माझं कल्याणच झालं. हां, तुमच्या एका वर्षात बघा, गेल्या वर्षी भागवत कथा झाली तर माऊली महाराज, त्या कथेमुळं एवढा परिणाम झाला. महाराष्ट्रातल्या भरपूर कथा, काल परवा एक भागवत झाला, आता त्या उमऱ्याला रामायण, आणि उद्या लगेच शिवमहापुराण तिकडं नांदेड लोहा तालुक्यात सुरू होणार आहे, टाकळगावला. आणि उद्या रात्री कीर्तन देंगलूरला, दररोज शिवजयंतीचे कार्यक्रम. हे एवढ्या तुमच्या फक्त एका भावनेनं हे फार मोठे उपकार समजतं तुमच्या कराळे पाटील गिरगावकरांचे आहेत. त्याबद्दल मी कधीही तुमच्यातून ऋण होऊ शकणार नाही. पुनश्च एकदा काही जर कमी जास्त झाला असेल तर मला माफ करा. मोठं अंतकरण करून तुम्ही माझा ही सेवा स्वीकारसाल, हीच भावना एकदा सगळ्यांच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम. तुमचं पोट भरलं नाही का? होय, हा असं का? गोड वाट लागलं ना, पण जाऊ दे, आता कंबर सोडली, आता लांब होता येत नाही. एकदा हात वर करा सगळेजण आल्याबद्दल. सगळ्यांना धन्यवाद. भाई मामा हात वर, पंचासाहेब हात वर, हात वर करा सगळेजण आल्याबद्दल. पहिल्या दिवशी एवढ्या बहुसंख्येनं आलात, सगळ्यांना धन्यवाद. सुंदर मृदंग वाजवणारे माऊली महाराज आहेत, त्यांचे पठ्ठशिष्य असतील बोरीकर ना, धन्यवाद तुम्हाला. इकडे गावकरी असतील, चोपदार, आपले आदरणीय पवित्र पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. माय बापानो हाताने टाळी विठोबा रखुमा